लग्नाला महिना होऊनही शौर्य आणि आज्ञामध्ये संयम आणि समजूतदारपणा टिकून राहिला होता. आज्ञाच्या शांत समजुतीमुळे शौर्याच्या मनात तिच्याबद्दल आदर वाढत चालला होता. दुसरीकडे सम्राट आणि तपस्यामध्येही हलकी हलकी छेडछाड, काळजी आणि प्रेमळ क्षण रंगत जात होते. दोन्ही नात्यांमध्ये विश्वास, वेळ आणि भावना हळूहळू घट्ट होत होत्या. आज्ञा, आवरलं की नाही अजून तुझं? शौर्य रूम मध्ये आला, पण येताच तो जागीच थबकला. समोर आज्ञा आरशासमोर उभी होती आणि उलटे हात करून ब्लाउजचं बॅकहूक लावण्याचा प्रयत्न करत होती. पण ते काही तिला जमतच नव्हतं. त्यामुळे ती प्रचंड वैतागली होती. तिचं आरशातून शौर्यकडे लक्ष गेलं. तसे तिचे डोळेच मोठे झाले. ती तशीच मागे वळाली. त्या दोघांच्याही लग्नाला आता 1 महिना पूर्ण होत आला होता. पण अजूनही ते पती पत्नी म्हणून एकत्र आले नव्हते. त्या दोघांमध्ये पण एक ऑकवर्डनेस होता. त्यांनी लग्न जरी स्वतःच्या संमतीने केलं असलं, तर या नात्यात पुढे जाण्याआधी त्यांना एकमेकांना समजून घ्यायचं होतं. शौर्यने जेव्हा हा विचार तिच्या समोर मांडला, तेव्हा तिने सुद्धा ते समजून घेतलं. त्याचं म्हणणं तिला पटलं होतं आणि म्हणूनच ते एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. लग्नानंतर 15 दिवसांनी शौर्याला एका कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं. 10 दिवसांनंतर तो पुन्हा परत आला होता. आज्ञा तिच्या नवीन संसारात रमली होती. पण शौर्य आणि तिच्यामध्ये अजूनही बरंच अंतर होतं. पण तिला त्याचं इतकं काही वाटत नव्हतं. कधी ना कधी तो पूर्णपणे आपला होणार याची तिला खात्री होती. आज शौर्याच्या एका मित्राचं रिसेप्शन होतं. त्याच पार्टीसाठी ते दोघेही सोबत जाणार होते. आरशातून जसं तिचं लक्ष शौर्यकडे गेलं, तशी ती लगेच मागे वळाली. पण तरीही पाठीमागच्या आरशातून त्याला तिची पाठ दिसत होती. ते बघून त्याने लगेच नजर दुसरीकडे वळवली. आय एम सॉरी. शौर्य, ते थोड्या वेळासाठी आईंना आत पाठवाल का? अगं पण ती जस्ट आत्ताच मार्केटमध्ये गेली ग. तसा तिचा चेहराच पडला. खूप वेळ घालवून तिने ही साडी सिलेक्ट केली होती. पण आता तिला त्या ब्लाउजचे हुक्स लावता येत नव्हते. त्याला तिचा प्रॉब्लेम समजला. तसा तो पुन्हा चालत तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला जवळ आलेलं पाहून तिने तर आवंढाच गिळला. मी काही मदत करू? नाही, नको. मी करते मॅनेज. आज्ञा, आपण जरी आपल्या नात्यात पुढे गेलो नसलो, तरी आपण नवरा बायको आहेत. सो त्या नात्याने मी तुझी मदत करूच शकतो ना. आर यू शुअर? आय एम शुअर. तशी ती एक पाऊल पुढे सरकत त्याच्या समोर येऊन उभी राहिली. पाठीमागे वळाली. जो पदर तिने खांद्यावरून घेतला होता, तो पदर तिने खाली सोडला.
आणि डोळे मिटून उभी राहिली. त्याने समोरच्या आरशातून तिच्याकडे पाहिलं. तिचा तो चेहरा बघून त्याला क्षणभर हसूच आलं. तिच्या चेहऱ्याकडे बघून मग त्याने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं. ब्लाऊजचे खालचे 2 हुक्स लावलेले होते. फक्त वरचे 3 बाकी होते. क्षणभर त्याच्याही मनाची चलबिचल झाली. त्याने श्वास आत ओढून घेतला आणि पुढे सरकत ते हुक हातात पकडलं. पण जसा त्याच्या थंडगार पोटांचा स्पर्श तिच्या पाठीवर झाला, तसा तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने लगेचच हाताची मूठ गच्च आवळून घेतली. तिच्या अंगावर काटा आलेला बघून क्षणभर त्याला अपराधीपणाची जाणीव झाली. आपण तिला खूप जास्त गृहीत धरतोय का, असाही प्रश्न त्याच्या मनात येऊन गेला. लग्नाच्या वेळी सुद्धा तिने त्याला समजून घेतलं होतं. इव्हन लग्नानंतरही ती त्याला समजून घेत होती. इतक्या मोठ्या घरात वाढलेली राजकुमारी त्याच्या घरात मात्र सगळी कामं करत होती. घरच्यांसाठी ती एक आदर्श सून बनली होती. पत्नी म्हणूनही ती कुठेच कमी पडत नव्हती. मग तरीही आपण तिला तिचे अधिकार का देत नाही, हा प्रश्न त्याने त्याच्या मनाला विचारला. झालं आज्ञा. तसं तिने आवळलेली हाताची मूठ सोडली आणि अलगद डोळे उघडले. पण डोळे उघडताच तिचं लक्ष आरशातून दिसणाऱ्या त्याच्याकडे गेलं, जो सध्या तिच्याकडेच बघत होता. दोघांची नजरानजर झाली. तशी तिने लगेच नजर खाली झुकवली. थँक्यू. ती लगेचच तिथून जाऊ लागली. पण ती त्याच्यापासून थोडीच बाजूला गेली असेल तितक्यात तिच्या हाताला ओढ बसला. तिने मागे वळून पाहिलं तर त्याने तिचा हात पकडला होता. आज्ञा, तू मला जाब का विचारत नाहीस? जाब? कसला जाब? मी तुझ्याशी लग्न केलं, तुला बायको म्हणून या घरात घेऊन आलो, पण अजूनही तुला बायको म्हणून स्वीकारलं नाहीये. मग याचा जाब तू मला का विचारत नाहीस? मी काहीही बोललो तरी तू ते का एक्सेप्ट करतेस, का समजून घेतेस? बायको आहे ना मी तुमची, मग मी नाही तर कोण समजून घेणार तुम्हाला? शौर्य, तुमच्या मनाचं कन्फ्युजन मी समजू शकते. प्रेम मी तुमच्यावर केलं होतं, तुम्ही नाही. तुम्ही फक्त तुमच्या आयुष्याचा एक निर्णय घेतलाय, माझ्याशी लग्न करण्याचा. भलेही तुम्ही माझ्या मनाचा विचार करून माझ्याशी लग्न केलं असलं, तरी असं काही दिवसातच तुमच्या मनात माझ्याविषयी फिलिंग्स निर्माण होतील, असा विचार करणं खरं तर चुकीचं आहे ना. एकमेकांना समजून घेण्यासाठी आपल्याला एकमेकांसोबत राहावं लागेल आणि त्यासाठी थोडा वेळ आपल्या नात्याला द्यावाच लागणार आहे. तोच वेळ मी सध्या तुम्हाला देते. माझी तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही, कारण बाकी कोणत्याही गोष्टी तुम्ही कमी पडत नाहीये. तुम्ही एक नवरा म्हणून तुमचं प्रत्येक कर्तव्य निभावत आहात. आणि राहिला प्रश्न पती पत्नीच्या नात्याचा, तर आज ना उद्या कधी ना कधीतरी आपण या नात्यात पुढे जाणारच आहोत ना. मग त्यासाठी इतकी घाई का करायची? दिवसेंदिवस तिचा हा समजूतदारपणा त्याच्या मनात घर करत चालला होता.
तिच्याबद्दलचा आदर त्याच्या मनात हळूहळू वाढत चालला होता. तुम्ही रेडी व्हा, मी आलेच. तिने त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला आणि बाहेर निघून गेली. ती जाताच त्याने एक सुस्कारा सोडला. त्याचं लक्ष भिंतीवर लावलेल्या त्या दोघांच्या फोटोकडे गेलं. त्यांच्या लग्नातला तो फोटो होता. त्या फोटोमध्ये ती इतकी खुश दिसत होती. आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. क्षणभर तो तिच्या त्या फोटोकडे बघतच राहिला. तिच्या त्या आनंदी चेहऱ्याकडे बघून त्याच्याही चेहऱ्यावर एक स्माईल आली. त्याने स्वतःच्याच केसातून एक हात फिरवला आणि कपाटातून ड्रेस काढत आवरायला घेतला. स्थळ गोवा. जान, जान, वेर आर यू? सम्राट पूर्ण रूम मध्ये तिला शोधत होता, पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती. ते दोघेही थोडा चेंज मिळावा म्हणून गोव्याला आले होते. कुठे गेली ही मुलगी? आता त्याला तिची काळजी वाटू लागली होती. तिला शोधत शोधत तो स्विमिंग पूल जवळ आला, पण समोरचं दृश्य बघून त्याचे डोळे पांढरे फट्टक पडले. समोर तपस्या पाण्यावर तरंगत होती. जान! एका सेकंदाचाही वेळ न दवडता त्याने स्वतःला पूलमध्ये झोकून दिलं आणि तो पोहतच तिच्या जवळ गेला. अचानक तिला पाण्यात एक दगड पडल्यासारखा आवाज झाला. तसे तिने डोळे उघडले. ती काही रिॲक्ट करायच्या आधी सम्राट तिच्या जवळ पोचला. त्याने अलगदच तिला दोन्ही हातांवर पकडलं होतं. जान, आर यू ओके? हो, मी ठीक आहे. तुम्हाला काय झालंय? चेहऱ्यावर 12 का वाजले तुमच्या? तसा आता मात्र तो रागातच तिच्याकडे बघू लागला. तिच्यामुळे त्याचा जीव अर्धमेला झाला होता आणि ती त्याला विचारत होती की तुमच्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? तू हे पाण्यावर तेल तरंगल्यासारखं का तरंगत होतीस? ते पण डोळे बंद करून. मला वाटलं. तुम्हाला वाटलं मी गचकले, राईट? मी तरंगत नव्हते सम्राट. मी फक्त रिलॅक्स होत होते आणि मला पोहता येतं. तुम्ही ना जरा जास्तच काळजी करत असता. तुला पोहता येतं? हो. मॅक्झिमम किती वेळापर्यंत तू पाण्यात श्वास रोखून धरू शकतेस? का? कॉम्पिटिशन लावायची आहे? हो, म्हणूनच विचारतोय. ओके दे, बघूया कोण जास्त वेळ पाण्यात श्वास रोखून धरून ठेवतं ते. तिने श्वासात रोखून धरला आणि ती पाण्याखाली गेली. तो सुद्धा स्वतःशीच हसला आणि श्वास ओढत तो सुद्धा पाण्याखाली गेला. ती त्याला नजरेनेच डिवचत होती, पण तिचं ते हसणं फार काळ टिकू शकलं नाही. पुढच्याच सेकंदाला तो तिच्यापर्यंत पोहोचला होता आणि त्याने तिच्या ओठांना काबीज सुद्धा केलं होतं. ते बघून तर तिचे डोळेच मोठे झाले. तिने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला,
पण तो काही तिला सोडायलाच तयार नव्हता. शेवटी न राहून तिने त्याच्या पोटात मारलं. तसा तो बाजूला झाला. तो बाजूला होताच ती पाण्याच्या बाहेर आली आणि जोर जोरात श्वास घेऊ लागली. सम्राट, हे काय करत होता तुम्ही? मी काय केलं? तू किती वेळापर्यंत श्वास रोखून धरू शकतेस ते टेस्ट करत होतो. चीटिंग करत होता तुम्ही. ती पाण्यातून बाहेर जायला निघाली. तितक्यात त्याने तिचा हात पकडून तिला मागे ओढलं. तशी ती त्याच्या मिठीत येऊन पडली. तुम इतने करीब हो और हमारी नीयत ना फिसले तो धिक्कार है हमारे प्यार पे. त्याने एकाच हाताच्या पंज्यात तिचा चेहरा पकडला. तिची मान थोडी वर केली. तिने त्याच्या नजरेत पाहिलं. त्या नजरेत तिला स्वतःसाठी फक्त आणि फक्त प्रेमच दिसलं. तिच्या प्रेमाची नशा त्याच्या डोळ्यात दिसत होती. ते बघून ती किंचित हसली. तिने डोळे मिटत त्याला मूकसंमती दिली. त्याने तसंच पुढे झुकून तिच्या ओठांवर स्वतःच्या ओठांची मोहोर उमटवली.